आपला इन्कम वाढलाय म्हणून एक चांगली गाडी घ्यायची आणि ईएमआय सुरू करायचा, याच्यापेक्षा भारी फायनान्शियल सुसाईडचा फॉर्म्युला नाही. कारण गाडी तुम्हाला रिच बनवत नाही, इट मेक्स यू ईएमआय रिच. गाडीमुळे आपला खिसा रिकामा होतो. गाडीला ईएमआय द्यावा लागणार आहे, गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागणार आहे, गाडीला मेंटेनन्स करावं लागणार आहे, हे सगळे पैसे तुमच्या खिशातनं बाहेर जाणार आहे. गाडी घेणं अजिबात चुकीचं नाहीये, पण तो घेण्याचा मार्ग काय आहे ते खूप महत्वाचं आहे. असा एखादा ऍसेट तयार करा जो हा सगळा खर्च इझिली भागवेल विदाऊट यू वर्किंग फॉर मनी. जर तुम्ही हे करू शकलात तर तुम्हाला ती गाडी जवळपास फुकट चालवता येईल. अनफॉर्च्युनेटली मध्यमवर्गीय माणसांना ऍसेट आणि लायबिलिटी यातला फरक कळत नाही. त्यांचं अट्रॅक्शन असतं लायबिलिटीकडे. त्यामुळे इन्कम वाढला की ते मोबाईल अपग्रेड करतील, गाडी नवीन घेतील किंवा मोठ्या घरात शिफ्ट होतील. अँड दिस इज द किलर. सो हे डिसाईड करा की तुम्हाला श्रीमंत व्हायचंय का श्रीमंत दिसायचंय. श्रीमंत व्हायचं असेल तर आधी ॲसेट्स घ्या, श्रीमंत दिसायचं असेल तर आधी लायबिलिटीज घ्या. चॉईस तुमचा आहे. यापैकी तुम्ही कशाला प्राधान्य द्याल हे कॉमेंट्समध्ये टाका, ॲसेट की लायबिलिटी. आणि अशाच कंटेंटसाठी मला फॉलो करायला विसरू नका.